कॉम्प्लेक्स नंबर स्टार्ट करतो आपण. कॉम्प्लेक्स नंबर काय असतो? फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्स स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल्स टू 0 दिले. इम्प्लाइज दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू किती 1. मग एक्स ची व्हॅल्यू काय काय मिळाली मुलांना आपल्याला प्लस ऑर मायनस. बट तेच आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल्स टू 0 दिलंय. ते इम्प्लाइज दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू -1. तर -1चं तर अंडर रूट नाही काढू शकत. तर अशा वेळेस आपण एका क्वांटिटीला हे केलं, कन्सिडर केलं आयोटा. त्याला काय म्हणतो आपण? आयोटा. आयोटाची व्हॅल्यू कन्सिडर केली अंडर रूट ऑफ काय -1. जर कोणत्याही कोणत्याही मायनस टर्मचं जर तुम्हाला रूट काढायचं असेल तर त्याला आपण कशाने डिनोट करतो? आयोटाने. कशाने? आयोटाने. तर आता सगळ्यात पहिले कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन शिकूयात आपण. व्हॉट इज कॉम्प्लेक्स नंबर? कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय कॅपिटल C or Z. इट इज अन ऑर्डर पेअर. आणि त्याचा फॉर्मॅट कसा असतो ऑर्डर पेअरचा? सच दॅट A plus IB, A, B belongs to R. त्याला म्हणतो आपण कॉम्प्लेक्स नंबर. आता तुम्हाला डायग्राम काढायची झाली. हा तुमचा एक्स ऍक्सिस, हा झाला वाय ऍक्सिस. बट याच्यामध्ये दोघांना वेगवेगळं नाव आहे. याला म्हणतो आपण रियल. काय म्हणतो आपण? रियल ऍक्सिस. याला म्हणतो मुलांना इमॅजिनरी ऍक्सिस. काय म्हणतो आपण? इमॅजिनरी ऍक्सिस. आता स्पेस मध्ये कुठेतरी एक पॉइंट दिलेला सपोज हा. तर इथून इथपर्यंतचं डिस्टन्स जे ते ए, इथून इथपर्यंतचं डिस्टन्स जे बी. तर हा झाला तुमचा कॉम्प्लेक्स नंबर. तर झेडचे कोऑर्डिनेट काय आले? ए कॉमा बी. झेडचे कोऑर्डिनेट काय आले? ए कॉमा बी. जर तुम्हाला कोणता कॉम्प्लेक्स नंबर दिलेला झेड इज इक्वल्स टू ए प्लस आयोटा टाइम्स बी, तर व्हॉट इज ए? ए इज रियल पार्ट ऑफ झेड. काय? ए इज व्हॉट? रियल पार्ट ऑफ झेड. व्हॉट इज बी? बी इज imaginary part of Z. Imaginary part of Z. Real part of Z is denoted by R of Z and imaginary part of Z is Im of Z. त्या शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितात असं. आता एक्झाम्पल दिलेलं सपोज एक्झाम्पल नंबर फर्स्ट, Z इज इक्वल टू दिलेलं मुलांना 2 प्लस 3 टाइम्स आयोटा. मग याच्यात रियल पार्ट कोणता झाला मुलांना? रियल पार्ट ऑफ Z is 2 and imaginary part of Z is 3 आयोटा लिहितात खूप जण. चुकीचं आहे. आयोटाचा जो कोएफिशियंट आहे त्याला आपण इमॅजिनरी पार्ट म्हणतो. इमॅजिनरी पार्ट किती दिलेला म्हणून आपल्याला? इमॅजिनरी पार्ट किती दिलेला आपल्याला? 3. रिमेंबर दिस. नेक्स्ट याच्यानंतर महत्वाच्या गोष्टी रिमार्क. जर आपण वर्ड यूज केला प्युअरली रियल, काय म्हटलं? प्युअरली रियल. हे केव्हा पॉसिबल आहे? इफ पी इज 0. पी म्हणजेच कोण? इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. सेकंड रिमार्क त्याच्यामधला, जर मी म्हटलं प्युअरली इमॅजिनरी, प्युअरली काय म्हटलं? इमॅजिनरी. इफ ए इज इक्वल टू 0, दिस काय? त्याचा जो रियल पार्ट असेल तो काय पाहिजे मुलांना आपल्याला? हे दोन रिमार्क खूप महत्वाचे, लक्षात ठेवा. फर्स्ट रिमार्क काय शिकलो? प्युअरली रियल इफ पी इज इक्वल टू 0, म्हणजेच इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड काय पाहिजे? 0. प्युअरली इमॅजिनरी म्हटलं म्हणजेच त्याचा रियल पार्ट का पाहिजे? 0. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर झेड इज इक्वल टू दिलेला तुम्हाला 2, तर हा कोणता नंबर झाला मुलांना? प्युअरली रियल. कारण की इमॅजिनरी जो पार्ट जो आहे तो 0 आहे. आणि आणखी एक
रिमार्क लक्षात ठेवा. एव्हरी रिअल नंबर, एव्हरी रिअल नंबर इज कॉम्प्लेक्स नंबर, इज कॉम्प्लेक्स नंबर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर कसं काय? हो, कोणताही नंबर घ्या. सपोज एखाद्याने घेतला 3/2, तर 3/2 ला आपण काय लिहू शकतो? 3/2 प्लस 0 टाइम्स आय, जे आपण त्याला a प्लस आयोटा टाइम्स b च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. बरोबर आहे. पण तो काय? एव्हरी रिअल नंबर इज कॉम्प्लेक्स नंबर. प्रत्येक रिअल नंबर हा काय असेल? कॉम्प्लेक्स नंबर असेल. नेक्स्ट, आता आपण आताच गोष्ट शिकलो. आता इथून शिकणार आहे इंटिग्रल पॉवर. नेक्स्ट पॉइंट काय? इंटिग्रल पॉवर ऑफ आयोटा. मला सांगा मुलांनो, आयोटाची व्हॅल्यू किती? आयोटा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ -1. हे रिझल्ट खूप महत्वाचे आहेत. त्यातला फर्स्ट पॉइंट आहे, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड जर केलं तर आयोटा स्क्वेअर इज इक्वल टू किती मुलांना? -1. नेक्स्ट, याच्यानंतरचा पॉइंट, आयोटा क्यूबची व्हॅल्यू काढायची मुलं. तर आयोटा क्यूबला कसं लिहू शकतो आपण? आयोटा स्क्वेअर इंटू आयोटा. बट आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती? -1. तर -1 इंटू आयोटा, जस्ट फायनल व्हॅल्यू किती मिळाली मुलांना? मायनस आयोटा. नेक्स्ट, थर्ड, आयोटा रेस टू पॉवर 4. आयोटा रेस टू पॉवर 4 ला कसं लिहिणार? कोणी म्हणू शकतो सर मला आयोटा स्क्वेअर इंटू आयोटा स्क्वेअर लिहायचं लिहा. आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती? -1 इंटू मायनस 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 बिकम +1. तर याच्यामध्ये आता खूप महत्वाचं रिमार्क आहे, इम्पॉर्टंट पण रिमार्क आहे. मल्टिपल ऑफ 4, जर त्याचा पॉवर मल्टिपल ऑफ 4 आहे तर त्याचं सोल्युशन किती मुलांना? 1. n बिलॉंग्स टू नॅचरल, n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. तुम्हाला प्रश्न पडला असेल सर कसं का? हाऊ इज इट पॉसिबल? त्याला पहिले हायलाइट करूयात. सगळ्यात महत्वाचं पॉइंट कलर. ओके, आता बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला आयोटा रेस टू पॉवर एक्झाम्पल शिकवत येत. तुम्हाला आयोटा रेस टू पॉवर 17 ची व्हॅल्यू काढायची. आयोटा रेस टू पॉवर किती? 17. आता 17 ला तुम्हाला मल्टिपल ऑफ 4 मध्ये लिहायचे. आयोटा रेस टू पॉवर 4, 4 चा किती मुलांना? 16. उरला किती? 1. त्याला ऍड करा. मग याला कसं लिहिणार मुलांना? आयोटा रेस टू पॉवर लॉज ऑफ इंडस्ट्रीज नुसार 4 इंटू 4 इंटू आयोटा रेस टू पॉवर 1. आणि आयोटा रेस टू पॉवर मल्टिपल ऑफ 4 सोल्युशन इज 1. आत्ताच रिमार्क शिकलो आपण. आताच काय शिकलो? रिमार्क. काय रिमार्क? आयोटा रेस टू पॉवर 4 हियर इज इक्वल्स टू किती? 1, वेअर n बिलॉंग्स टू n. जो नंबर आहे तुमचा नॅचरल नंबर. ठीक आहे. नेक्स्ट, आता आयोटा रेस टू पॉवर मल्टिपल ऑफ 4 इज 1. 1 इंटू आयोटा, जे फायनल सोल्युशन किती मिळालं मुलांना आपल्याला? आयोटा. आता तुम्हाला जर मोठा नंबर दिला, एक्झाम्पल नंबर 2, आयोटा रेस टू पॉवर 247 काय दिला? आयोटा रेस टू पॉवर 247. आता 247 ला तुम्हाला काय करायचं मुलांना? डिवाइड करावं लागेल. कितीने? 4 ने. कितीने डिवाइड करावं लागेल तुम्हाला? 4 ने. मग तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. आता सॉल्विंग कशी करणार? वेळ लागला चालेल, पण डिव्हिजन रूल नाही करा. मग 247 ला कशाने भाग द्यायचा आपल्याला? 4 ने. बरोबर आहे. 6 जा 4, 6 जा 24. 24 minus 24 is 0. 7. 4 1 जा, तर 7 minus 4. 7 minus 4 किती मुलांना? 3. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. त्याला काय म्हणतो आपण? आपल्याकडे फॉर्म्युला आहे, डिव्हिडंड इज इक्वल्स टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. तर याला म्हणतो आपण मुलांना डिव्हिडंड. याला म्हणतो मुलांना आपण डिवायझर. याला म्हणतो मुलांना आपण क्वोशंट. याला म्हणतो मुलांना रिमाइंडर. मग आता व्हॅल्यू तिथे तिथे सबस्टिट्यूट करा. मग काय भेटेल मुलांना आपल्याला? 247
इज इक्वल्स टू 4 इंटू 61 प्लस 3. बरोबर आहे. मग 247 ला या व्हॅल्यूने रिप्लेस करा. मग आयोटा रेस टू पॉवर 4 इंटू 61 प्लस 3. त्याला कसं लिहिणार? आयोटा रेस टू पॉवर 4 इंटू 61 इंटू आयोटा रेस टू पॉवर 3. मल्टिपल ऑफ 4 इज 1. 1 इंटू आयोटा क्यूब, आणि आयोटा क्यूबची व्हॅल्यू आता शिकलो मुलांना काय? मायनस आयोटा. फायनल सोल्युशन किती मिळालं? मायनस आयोटा. नेक्स्ट याच्यानंतर आहे थर्ड. जर तुम्हाला 1 अपॉन आयोटा दिलेला असेल किंवा आयोटा क्यूब दिलेला असेल, तर 1 अपॉन आयोटा क्यूबला कसं लिहू शकतो? मायनस 1 अपॉन आयोटा. तर काय करायचं? रॅशनलाइज करायचं. काय करायचं? रॅशनलाइज. आयोटाने मल्टिप्लाय, आयोटाने डिवाइड. बरोबर आहे. आयोटा इंटू आयोटा, आयोटा इंटू आयोटा किती झालं मुलांना? आयोटाचा स्क्वेअर. तर मायनस आयोटा अपॉन आयोटाचा स्क्वेअर. तर आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते मुलांना? -1. तर मायनस मायनस बिकम प्लस, म्हणजे फायनल सोल्युशन किती मिळालं मुलांना आपल्याला? आयोटा. फायनल सोल्युशन किती आलं? आयोटा. नेक्स्ट एक एखादा एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 4. तर तुम्हाला 1 अपॉन आयोटा रेस टू पॉवर 15 जर दिलं, आयोटा रेस टू पॉवर किती दिले? 15. त्याला कसं लिहिणार मुलांना? आयोटा 1 अपॉन आयोटा रेस टू, याला मल्टिपल ऑफ 4 मध्ये लिहायचं. तर 4 3 जा 12, 12 प्लस किती? 12 प्लस 3 म्हणजेच 15. त्याला कसं लिहिणार मुलांना? 1 अपॉन आयोटा क्यूब. 1 अपॉन आयोटा क्यूबची व्हॅल्यू आपण आताच काढली. काय मुलांना? आयोटा. ठीक आहे, एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 5. 1 अपॉन आयोटा रेस टू पॉवर सपोज आपण असं घेतलं 65. 1 अपॉन आयोटा रेस टू पॉवर 65. तो 1 अपॉन आयोटा रेस टू पॉवर 65 म्हणजे 64 जवळपास येतो. तो 4 इंटू 16 प्लस 1. ते झालं कसं लिहिणार? 1 अपॉन आयोटा रेस टू पॉवर 4 इंटू 16 इंटू आयोटा रेस टू पॉवर 1. पण याची व्हॅल्यू किती झाली मुलांना? 1. तर रिमेनिंग टर्म काय राहिली? 1 अपॉन आयोटा. 1 अपॉन आयोटा राहिलं तर रॅशनलाइज करा. लास्ट टर्मने मल्टिप्लाय डिवाइड. आयोटा इंटू आयोटा, आयोटा स्क्वेअर, आणि आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते मुलांना? -1. तर फायनल सोल्युशन निघालं 1 अपॉन आयोटा रेस टू पॉवर 65 इज मायनस आयोटा. नेक्स्ट, आता तुम्हाला एक नंबर दिलेला, तिथून पुढे महत्वाच्या गोष्टी. अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर. अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर त्यामधला फर्स्ट पॉइंट आहे ऍडिशन. फर्स्ट काय? ऍडिशन. जर तुम्हाला दोन कॉम्प्लेक्स नंबर दिले, सपोज Z1 इज इक्वल्स टू A1 प्लस B1 टाइम्स आयोटा, Z2 ची व्हॅल्यू दिली तुम्हाला A2 प्लस B2 टाइम्स आयोटा. तुम्हाला ह्या दोघांची ऍडिशन करायची म्हणजे Z1 प्लस Z2 काढायचं. Z1 प्लस Z2 म्हणजे त्याचा रिअल पार्ट जो आहे तो रिअल पार्ट सोबत ऍड करायचा, ते A1 प्लस A2. इमॅजिनरी पार्ट जो आहे इमॅजिनरी पार्ट सोबत 1 प्लस B2. तर हा आहे ऍडिशनचा रूल, सगळ्यात महत्वाचं. नेक्स्ट पॉइंट आहे सबट्रॅक्शन. तर सबट्रॅक्शन मध्ये काय करायचं? सेम प्रोसिजर. काय? Z1 मायनस Z2 जर काढायचं काय करणार? रिअल पार्ट सबट्रॅक्ट करा. A1 मायनस A2 प्लस आयोटा टाइम्स B1 मायनस B2. नेक्स्ट त्यानंतर बोला मल्टिप्लिकेशन. थर्ड पॉइंट आहे मल्टिप्लिकेशन. तर दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन कसं करतो? Z1 इंटू Z2 इज इक्वल A1 प्लस B1 आयोटा इंटू A2 प्लस B2 आयोटा. जसं आपण साधं मल्टिप्लिकेशन करतो तसंच मल्टिप्लिकेशन करायचं.
फर्स्ट टर्म फर्स्ट ब्रॅकेटला तेच असेल a1 इन ब्रॅकेट a2 प्लस b2 टाइम्स आयोटा प्लस b1 आयोटा इन ब्रॅकेट a2 प्लस b2 टाइम्स आयोटा आणि मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय त्याला म्हणतो आपण मल्टिप्लिकेशन. त्याला म्हणतो आपण मल्टिप्लिकेशन. आणि नेक्स्ट डिव्हिजन फोर्थ डिव्हिजन. तर दोन कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन कशी करायची? z1 अपॉन z2 जर दिलेलं z1 अपॉन z तर a1 प्लस b1 आयोटा अपॉन a2 प्लस b2 आयोटा डिनॉमिनेटरला रॅशनलाइज करायचं. काय करायचं? रॅशनलाइज म्हणजे कशाने मल्टिप्लाय करणार? a2 मायनस b2 टाइम्स आयोटा हे मल्टिप्लाय करायचं. त्याने काय करायचं मुलांना? डिवाइड. तर लक्षात ठेवा काय करायचं? रॅशनलाइज करायचं. करायचं रॅशनलाइज. रॅशनलायझेशन करायचं आणि मग सॉल्व्ह करायचं. काय म्हणतो आपण? डिव्हिजन ऑफ. त्याची थोडी प्रॅक्टिस करूया कशी आणि काय. एक्झाम्पल नंबर फर्स्ट दिलेला मुलांना 2 प्लस आयोटा इंटू 4 मायनस आयोटा. त्याला सॉल्व्ह करायचं. मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन 4 2 जा 8 मायनस 2 आयोटा प्लस 4 आयोटा मायनस आयोटा स्क्वेअर. नेक्स्ट 8 इमॅजिनरी पार्ट सॉल्व करा तर प्लस 2 आयोटा. आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते मुलांना? -1. मायनस मायनस बिकम प्लस 1. बरोबर आहे की नाही? जर कोणाला कळत नसेल त्यासाठी आपण वापस लिहूया. मायनस आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती मुलांना? -1. तर हे मायनस मायनस बिकम काय होईल? प्लस. 8 प्लस 1 किती मुलांना? 9. 9 प्लस 2 आयोटा. काय भेटलं? 9 प्लस 2 आयोटा. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर सेकंड. तर सपोज तुम्हाला 1 प्लस आयोटाचा स्क्वेअर काढायचा. तर कोणता फॉर्म्युला वापरणार? a प्लस बी होल स्क्वेअर फॉर्म्युला. तर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. बरोबर आहे? काय फॉर्म्युला सांगितला? a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. तर 1 प्लस 2 आयोटा आणि आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते मुलांना? -1. प्लस 1 मायनस 1 गेट कॅन्सल. व्हॅल्यू किती मिळाली मुलांना? 2 आयोटा. तर ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. तुमचा वेळ वाचेल खूप वेळेस. सिमिलरली 1 मायनस आयोटाचा होल स्क्वेअर त्याचा होल स्क्वेअर करा मुलांना. काय होईल? 1 चा स्क्वेअर मायनस 2 आयोटा प्लस आयोटा स्क्वेअर. तर 1 मायनस 2 आयोटा मायनस 1 काय काय कॅन्सल मुलांना इथे? प्लस 1 मायनस 1 गेट कॅन्सल. फायनल सोल्युशन राहिलं -2 आयोटा. ही एक व्हॅल्यू भेटली. ह्या दोन व्हॅल्यू लक्षात ठेवा. तुमचा वेळ वाचेल. आता कधी काय होतं तुम्हाला की असं दिलेलं असतं थर्ड 1 प्लस आयोटा रेस टू पॉवर 50 ची व्हॅल्यू काय? कशाची? 1 प्लस आयोटा रेस टू पॉवर 50 ची. मग बरेच मुलं काय करतात? ही कन्फ्युजन होतं. याला सॉल्व्ह कसं करायचं? याला सॉल्व्ह अशा प्रकारे करायचं. आपण याला असं लिहू शकतो का मुलांना? 1 प्लस आयोटाचा होल स्क्वेअर रेस टू पॉवर किती मुलांना? 25. कारण की 25 इंटू 2 किती? 50. बरोबर आहे. नेक्स्ट आता 1 प्लस आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू आत्ताच काढली आपण. किती मुलांना? 2 आयोटा. किती? 2 आयोटा रेस टू पॉवर 25. तर कसं लिहिणार मुलांना याला आपण? 2 रेस टू पॉवर 25 इंटू आयोटा रेस टू पॉवर 25. तर आयोटा रेस टू पॉवर 25 ला कसं लिहिणार? 4 इंटू 6 प्लस 1 म्हणजेच 2 रेस टू पॉवर 25 इंटू आयोटा रेस टू पॉवर 4 इंटू 6 इंटू आयोटा मल्टिपल ऑफ 4 इज 1. फायनल सोल्युशन किती मिळालं मुलांना? 2 रेस टू पॉवर 25 टाइम्स आयोटा. हा तुमचा खूप जास्त वेळ होता. स्ट्रॅटेजी जी सांगतोय ती प्रॉपरली फॉलो करा. इन्स्टंट सोल्युशन भेटेल. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. z इज इक्वल टू दिलेलं मुलांना तुम्हाला 1 प्लस आयोटा अपॉन 1 मायनस आयोटा. तर मी तुम्हाला सांगितलं होतं डिव्हिजन मध्ये जर टर्म दिलेली तर काय करतो आपण त्याला? रॅशनलाइज. तर रॅशनलाइज कशाने करतो मुलांना? डिनॉमिनेटरला जे साईन आहे त्याचं अल्टरनेट साईन. जे 1 प्लस आयोटाने मल्टिप्लाय केलं तर 1 प्लस आयोटाने काय करावं लागेल आपल्याला? डिवाइड. तर न्यूमरेटरला बघा सेम ब्रॅकेट झाले. सेम ब्रॅकेट झाले म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर 1 प्लस आयोटाचा होल स्क्वेअर अपॉन इथं फॉर्म्युला तयार झाला मुलांना a मायनस बी ए प्लस बी. काय फॉर्म्युला असतो? a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बरोबर आहे.
आता शिकलो 1 प्लस आयोटा होल स्क्वेअरची व्हॅल्यू किती मुलांना 2 आयोटा. वेळ कसलाही वाया घालवायचा नाही. नेक्स्ट 1 आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती मुलांना -1 तर मायनस मायनस बिकम +1. 1 + 1 किती झालं मुलांना 2. 2 2 गेट कॅन्सल झालं. फायनल सोल्युशन किती मिळालं मुलांना आपल्याला आयोटा. काय मिळालं आयोटा. जर तुम्हाला याला विचारलं असतं तुम्हाला याचा रिअल पार्ट झेड किती, रिअल पार्ट ऑफ झेड किती मुलांना 0 आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड किती झाला मुलांना 1. बरोबर आहे. नेक्स्ट आणखी काही एक्झाम्पल घेऊयात. एक्झाम्पल नंबर 4. जर तुम्हाला झेड इज इक्वल टू दिलेलं आहे आयोटा अपॉन 2 + आयोटा. काय सांगितलं मुलांना मी रॅशनलायझेशन करणार. काय करणार रॅशनलाइज कसं करतो मिडल साइन चेंज 2 - आयोटा आणि मल्टिप्लाय केलं 2 - आयोटाने डिवाइड करावं लागेल. मग इक्वेशन काय होईल मुलांना 2 आयोटा मायनस आयोटा स्क्वेअर अपॉन खाली फॉर्म्युला तयार झाला a + b a - b. तो फॉर्म्युला काय a स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर. नेक्स्ट 2 आयोटा मायनस आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती मुलांना -1 मायनस मायनस प्लस अपॉन 2 चा स्क्वेअर किती मुलांना 4 मायनस आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती -1 मायनस मायनस बिकम प्लस. फायनल सोल्युशन किती मिळालं मुलांना आपल्याला 2/5 टाइम्स आयोटा प्लस 1/5. त्याचा रिअल पार्ट किती झाला मुलांना रिअल पार्ट ऑफ झेड मिळालं आपल्याला 1/5 आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड व्हॅल्यू किती मिळाली 2/. तर ही स्ट्रॅटेजी कधी पण लक्षात ठेवायची खूप जास्त वेळ की ह्या दोन क्वांटिटी खूप जास्त यूज होते. खूप ठिकाणी याचाच वापर करतो. त्याला स्टार करून लिहून ठेवतो लक्षात. नेक्स्ट त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन कसं करायचं, ऍडिशन कशी करायची, सबट्रॅक्शन कशी करायची, ह्या गोष्टी शिकलो आपण. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे म्हणून हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. काय मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. तर काय असतं मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ते पण कुठे पण वर्ड येतो तुम्हाला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. व्हॉट इज मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे तर दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन जेव्हा करू आपण झेड इंटू 1/z आपल्याला सोल्युशन किती मिळालं पाहिजे मुलांना 1. सोल्युशन किती मिळालं पाहिजे 1. यालाच आपण लिहितो झेड इनव्हर्स. काय लिहितो आपण याला झेड इनव्हर्स. याच क्वांटिटीला काय लिहितो झेड इनव्हर्स झेड इंटू झेड इनव्हर्स इज इक्वल टू 1. यालाच म्हणतो आपण मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. काय म्हणतो आपण मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. तर मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स इज इक्वल टू व्हॉट मुलांना 1/z. काय 1/z. सपोज इथे कन्सिडर करूयात आपण z इज इक्वल टू दिलेल्या मुलांना आपल्याला a + i. तर त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय होईल मुलांना 1/a + ib. त्याला कसं सॉल्व्ह करणार मुलांना रॅशनलाइज करून कसं मल्टिप्लाय करणार a - ib ने मल्टिप्लाय तर a - ib ने डिवाइड डिनॉमिनेटरला तर फॉर्म्युला तयार झाला a + b a - b. न्यूमरेटर तयार होईल a - आयोटा टाइम्स b अपॉन a चा स्क्वेअर मायनस तर प्लस होऊन जाते प्लस b चा स्क्वेअर. तर मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय भेटला मुलांना आपल्याला. तर कधी कधी तुम्हाला म्हणतील की मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्सचा रिअल पार्ट काय असेल. रिअल पार्ट ऑफ मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स तो किती भेटला मुलांना a अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. इमॅजिनरी पार्ट ऑफ मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स तो किती राहील मुलांना -b अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. नेक्स्ट हे झालं बेसिक गोष्टी रिलेटेड टू कॉम्प्लेक्स नंबर. ह्या खूप बेसिक गोष्टी ह्या तुम्हाला वापरायच्या. आता पुढे नेक्स्ट पॉइंट म्हणून कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स. काय कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर नेमकं काय असतं कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स. सपोज एक कॉम्प्लेक्स नंबर इथे कुठतरी
झेड जे कोऑर्डिनेट मुलांना ए कॉमा बी, जसं आपण त्याला कोणत्या फॉर्मॅट मध्ये लिहू शकतो, ए प्लस आय बी, बरोबर आहे. म्हणजेच ए डिस्टन्स जे ए डिस्टन्स जे बी, बरोबर आहे. आपण इथे मिरर टाकला, काय टाकला, मिरर, रिअल ऍक्सिस वर एक मिरर टाक. तर याची जी इमेज आहे इकडे कुठेतरी दिसेल अशी, बरोबर आहे. इमेज इकडे कुठेतरी दिसते, तर इमेज इकडे दिसते. दिस इट इज डिनोटेड बाय झेड बार. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय झेड बार. रिमेंबर दिस. जर बार दिलेला असेल पॉवरला म्हणजेच तो कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. झेड बार काय होईल मुलांनो, इथे प्लस प्लस कॉर्डिनेट आहे, तर फोर्थ क्वार्टर मध्ये काय असतात, प्लस मायनस. म्हणजे कॉर्डिनेट काय भेटतील आपल्याला, प्लस मायनस. म्हणजेच आपल्याला फॉर्मॅट काय भेटला, ए मायनस आहे. तर नीट ऑब्झर्व करा, रिअल पार्ट सेम राहिला पण त्याचा इमॅजिनरी पार्ट काय साइन आलं, त्याला मायनस आहे. रिमेंबर दिस. जर लेट z is equals to a plus ib, then conjugate of complex number is a minus ib. What? A minus ib. For example number first, z is equals to दिलेलं मुलांना 2 plus iota. तर त्याचा z बार काय होईल मुलांना, 2 minus iota. एक्झाम्पल नंबर सेकंड, z is equals to 2 दिलेलं मुलांना, तर z बार काय होईल. बरेच जण इथे चुकतात की त्या 2 ला मायनस साइन देतात, चुकीचं आहे. हा रिअल पार्ट आहे, इमॅजिनरी पार्ट नाहीच आहे ना याला. इमॅजिनरी पार्ट काय होईल, याचा 0 आयोटा. झिरोला प्लस साइन दिला काय मायनस साइन दिला का काही फरक पडत, तर तो टूच राहील. तो काय राहील मुलांना, टूच राहील. लक्षात ठेवा, कॉन्जुगेट काय होतं, इमॅजिनरी जो पार्ट आहे त्याचं साइन बदलतं. तर फॉर एक्झाम्पल नंबर थर्ड घेतला, झेड इज इक्वल टू दिलेलं मुलांना तुम्हाला मायनस आयोटा, तर याचा झेड बार काय राहील मुलांना, प्लस आयोटा. काय राहील याचा, प्लस आयोटा, कारण की हा इमॅजिनरी पार्ट आहे. इमॅजिनरी पार्ट जो आहे तो काय होतो, पॉझिटिव्ह. निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होतं, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होतं. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर आहे महत्वाचा पॉइंट, याच्या प्रॉपर्टीज. का प्रॉपर्टीज, तर प्रॉपर्टी नंबर फर्स्ट, कोणताही कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याचा कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट जर घेतात तर तुम्हाला काय भेटेल मुलांना, ओरिजिनल कॉम्प्लेक्स नंबर. काय भेटतो, ओरिजिनल कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे 1 प्लस आयोटा आहे, त्याचा कॉन्जुगेट किती, 1 मायनस आयोटा, आणि 1 मायनस आयोटाचं पुन्हा कॉन्जुगेट घेतलं तर तुम्हाला ओरिजिनल कॉम्प्लेक्स. लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर सेकंड, काय सेकंड प्रॉपर्टी, जर कोणताही कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि त्याचा कॉन्जुगेट जर ऍड केला, काय केला मुलांना, ऍड. मला सांगा, सपोज एक कॉम्प्लेक्स नंबर ए प्लस आय बी जर कन्सिडर केलं तर त्याचं कॉन्जुगेट काय असेल मुलांना, ए मायनस आय बी. नेट ऑब्झर्व करा बरं का, ए गेट कॅन्सल, तर आता का 2 टाइम्स ए. ए इज नथिंग बट रिअल पार्ट, म्हणजे प्रॉपर्टी काय, 2 टाइम्स रिअल पार्ट ऑफ, काय प्रॉपर्टी, 2 टाइम्स रिअल पार्ट ऑफ. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर थर्ड, काय प्रॉपर्टी नंबर थर्ड, जशी आपण ऍडिशन केली तशी सबट्रॅक्शन. तर झेड मायनस झेड बार, मला सांगा झेड का आपला ए प्लस आय बी, मायनस ए मायनस मायनस प्लस आय बी, ए गेट कॅन्सल, तो 2 आयोटा टाइम्स बी. तर 2 आयोटा टाइम्स बी, बी म्हणजे इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड आहे. इथे मुलं काय करतात, 2 टाइम्स इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड लक्षात ठेवतात, चुकून जातात बरेच. तो 2 आयोटा टाइम्स इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. पुन्हा एकदा रिवाइज करूयात. पहिली प्रॉपर्टी शिकलो आपण, तर कोणता कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याचा कॉन्जुगेट जर घेतला तर आपल्याला ओरिजिनल कॉम्प्लेक्स नंबर भेटतो. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर सेकंड शिकलो मुलांना आपण, कोणता कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याच्या कॉन्जुगेटची जर आपण त्याच्यासोबत जर ऍडिशन केली तर आपल्याला 2 टाइम्स रिअल पार्ट ऑफ झेड भेटतो. जेव्हा आपण त्यांची सबट्रॅक्शन करतो तेव्हा 2 आयोटा टाइम्स इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड भेटतो. लक्षात ठेवा. नेक्स्ट त्याच्यानंतर आहे प्रॉपर्टी नंबर फोर्थ, काय प्रॉपर्टी नंबर 4, जर कोणता कॉम्प्लेक्स नंबर
पण त्यांची जर ऍडिशनचा जर कॉन्ज्युगेट घेतो तर आपण त्याला वेगवेगळा कॉन्ज्युगेट देऊ शकतो. ठीक आहे. आज जे तुम्ही प्रॅक्टिस करा. मी काही एक्झाम्पल्स टाकतो, तुम्हाला एक वर्कशीट देतो. ते वर्कशीट सॉल्व्ह करा. चांगली प्रॅक्टिस.